हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्व भाविक श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार। आज मंगळवार दिनांक 2 जून 2026। हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आज अत्यंत पुण्यपावन अशा अधिक ज्येष्ठ मासाचा आज 17वा दिवस आहे। आज कृष्ण पक्षातील द्वितीय तिथी असून आज मूळ नक्षत्र जुळून आले आहे। भाविक हो, आज मी आपल्या समोर अधिक मास महात्म्य या पवित्र ग्रंथातील अध्याय 17व्याचे वाचन करणार आहे। आजचा हा अध्याय आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर वाढत्या वयामुळे, आजारपणामुळे किंवा वेळेअभावी आपल्याला या संपूर्ण महिन्यात रोज नियम, धर्म किंवा स्नान करणे शक्य झाले नसेल, तर अशा वेळी फक्त 3 दिवसात संपूर्ण महिन्याचे पुण्य कसे मिळवावे याचा सुवर्ण मार्ग स्वतः भगवंतांनी या अध्यायात सांगितला आहे। या अध्यायात आपण प्रतिष्ठान नगरीतील परमज्ञानी ब्राह्मण धर्मशर्मा आणि त्यांची साध्वी पत्नी काशी यांची अत्यंत सुंदर कथा ऐकणार आहोत। तसेच कलियुगातील कौटुंबिक परिस्थिती आणि श्रीधर्माचे शास्त्रोक्त वर्णनही आज आपल्याला या ओव्यामधून अनुभवायला मिळणार आहे। शरीरात शक्ती नसतानाही भगवंताला कसे प्रसन्न करावे आणि तो त्रिरात्र व्रताचा सोपा उपाय कोणता हे समजून घेण्यासाठी हा संपूर्ण अध्याय शेवटपर्यंत नक्की श्रवण करा। चला तर मग आपण सर्वजण मिळून या पवित्र कथेचे वाचन आणि श्रवण करूया। त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही कथा तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका। चला तर मग कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। जय जयाजी रघुराया, अनाथनाथा प्राण सकया। दुर्धर हे तुझी माया, निवारी भया पासुनी। मी तव अत्यंत दीन, पदरी नसे काही धन। जेने घडे दान पुण्य, हे तो न घडे जाण सर्वथा। परी विश्वास बैसला एके ठाई, नामाविन सार्थक नसे काही। म्हणून भलत्या प्रकारे पाही, नाम हृदयी वसो दे। हृदुचरितं येन हरिरित्यक्षरद्वयं, बद्धः परिकरस्तेन मोक्षाय गमन प्रति। या लागी नाही हेत धरिला, दुसराही वाक्य आधार ऐकिला। नारदा प्रति अनुवदला, स्वय जनार्दन रूपे। नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदयरेवो। मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। ऐसिया व्यासवचने, विश्वास धरिला जीवा प्राणे। कथा कुशळता काही नेने, आणिक नेने साधन। आता कळे तैसे करी, तारी अथवा मारी। उचित येईल ते करी, अयोध्यापुरवासिया। एका श्रोते हो सादर, मल महात्म्याचा विस्तार। कथा बाग अपूर्व फार, लक्ष्मीनारायण संवाद। श्री भगवान उवाच, ऋणदेवी प्रक्षव्यामि कथामाचस्य कारणी। मलिम्लुच्चस्य मासस्य कृतस्नानत्रयस्य। लक्ष्मी ते वेद जनार्दन, मलमासी करिता स्नान। परी दिनत्रय करिता जान, तेही महिमान अवधारा। जया ते शक्ती नाही शरीरे, स्नान करिता एक मासवरी। तयाने त्रिरात्र बरविया परी, स्नानविधी सारिजे। तरी ये विषयीचा इतिहास, अवधारी जे सावकाश। श्रवण करिता विशेष, साधे यश तया ते। पूर्वी दक्षिणा दिशे पवित्र, प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र। गंगा प्रवाह विचित्र, ब्राह्मणवर्णी सुपात्र पै। ब्रह्मवृंदाचा समुदायो, ठाई ठाई वेदघोष पाहावो। चारणी वर्ण स्वधर्म पाहावो, यथाचारे वर्तती। षष्ठकर्मीत ब्राह्मण, अध्ययन अध्यापन। संयमी अतिथी आलिया जान, देती भोजन यथा सुखे। श्रुती स्मृती पुराणे, घरोघरी हरी कीर्तने। वेदघोष पारायणे, सदा सर्वदा सारखी। तव तया नगरी एक ब्राह्मण, धर्मशर्मा नामाभिधान।
सदाचारे सुख संपन्न सर्वज्ञ दयाळू तो. तयाची श्री परम पतिव्रता काशी नामे साधवी विख्याता. एकोमय वर्तती उभयता वृद्ध अवस्था दोघाते. पोटी संतान नसे काही परिविद्या बळे मान्यता होई. विशेष भाव सर्वा ठाई पूजासनी श्रेष्ठता. उभयता समान वयस तव पातली अमळमास. गौतमी तटी स्नानास नारी नरस मस्त जाताती. ऐसे वर्तता ते अवसरी विप्रस्त्रीने देखिली नेत्री. मन माझी विचार करी मने कवन परी करावी. जन जाताती स्नानासी आचरताती पुण्याचरणासी. शक्ती नाही माझ्या शरीरासी कवन उपाय करू आता. ऐसी चिंता करिता हृदयात तव पती पातला गृहात. एरी कुसतसे वृत्तांत खेदयुक्त आजही काही. एरू म्हणे स्वामी राजा वृत्ता जन्म हा पै माझा. नेम धर्म तपोजा अध्यक्ष जाणे नेमी. मलमास तो पुण्यगळा स्नाना ते जाती विप्रमेळा. श्री बाळ वृद्ध सकळा करती सोहळा उपचारे. ते देखून माझे जीव चिंता वाटत असे हृदयी. परी शरीर शक्ती नाही या लागी पाही उद्विग्न मी. एकोणी श्रीचे उत्तर कृपेने द्रवले विप्र अंतर. काय बोले प्रत्युत्तर ते साचार परिसिजे. धन्य ते उभयता पवित्र तयाचे दर्शने पवित्र गाव. नाही तरी चित्र विचित्र स्त्री पुरुष चारित्र धारा. स्त्रिया आचरती नेमधर्म व्रता रक्षुदेने तळमळे परम. तयावरी क्रोधयुक्त धम बोले काय कामिनी ते. म्हणे तुम्हा ते स्नान नाही संध्या नाही पाकसिद्धी झाली की नाही. या विरहित आणिक काही दुजा नाही व्यापार. स्वयंपुण्य करवेना दुजियाचे देखो शेकेना. आता क्षणभरी निवांत बैसेना मी येते पुराणाहुनी. तव तरी निद्रा करा स्वस्थ लवकरी जेविता देह पोसत. शेवटी मसनवटी होय प्राप्त ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा. भ्रतारे बोधावे श्रीयसी शास्त्ररीती आहे ऐसी. सांप्रत श्रीधर्मासी न भूतो भविष्यती. असो ऐसी नवे विप्रललना न लुंगी कधी पतिवचना. धन्य ते पतिव्रता अंगना विप्रराना संतोषे. मग श्री ते बोले उत्तर उभयता जरा भूत शरीर. चालता न ठाके गंगा तीर तरी एक विचार अवधारी. संपूर्ण मासवरी करिता स्नान शरीर अवकाश न दिसे जाण. तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण करून आपण उभयता. ऐसा विचार करूनिया त्रिरात्र जाती तटाकिया. एकमेकांचा हस्त धरूनिया जाती लवलाया स्नानाते. उषकाली करूनिया स्नान सारुनिया तिळ तर्पण. स्वगृही येती परतून देती दान द्विजाते. शक्तीनुसार अपूप अन्न ते कास्यपात्री निक्षेपून. मृतासहित किंचित सुवर्ण देती दान सत्पात्री. मग पाक सिद्धी करून स्वपंक्तीसी विप्र पाचारून. यथा रुची करीती भोजन आनंद मना उभयतांच्या. ऐसे लोटले 2 दिवस तिसरे दिनी चालले गंगेस. तव अपूर्व वर्तले त्या समयास सावकाश अवधारा. एक याम उरली रजनी उभयतांचे निजध्यास असे म्हणी. म्हणून अपरात्रीच उठोनी स्नाना लागुनी चालले. स्नानार्थं सर्वं सभारानं गृहीत्वा गौतमी प्रति. गमनं कृत्वा मागते मार्गे कच्चित क्षुधाकुलः. तव एकाकी समोर पिचास उभा राहिला थोर. लंबोदर दीर्घ शरीर क्षुधातुर उभा ठेला. मस्तकी केश विखुरले ते धुम्रकार आरक्त डोळे. नखाचे गुंडाळे वळले जिव्हा आवळे चाटीत. दंत विशाळ दीर्घ थोर केवळ अस्तीचा पंजर. उभा ठेला नग्न दिगंबर देखून विप्र कापतसे. विप्र ललना भयभीत केहू ते उदले अरिष्ट अद्भुत. पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त अकस्मात उदेले. नेनो कर्माचे विधान आम्हा पुन्हा घडेल कोठून. स्नाना ते आजी तिसरा दिन निवारी विघ्न केशवा. तो पिचास वृक्षाते आळे पिळे असे घेत. नैनी देखून उभयाते धावून येत सानिध्य.
तद्दृष्ट्वा विकृतिं भूतं धर्मशर्मा द्विजोत्तमः उवाच वचन सूक्ष्म कोऽसीवितं भीमदर्शनः विप्रधैर्य धरून मनी बोलता झाला तेच क्षणी म्हणे तू कवन कोण या स्थानी आलासी कोठुनी सांग पा एकूण विप्राचे उत्तर ए रे घातला नमस्कार पूर्वस्मरण झाले साचार बोले उत्तर ब्राह्मणाते एक भूदेवा वाहिले तव दर्शन पावन झाले करद्वय जोडून वाहिले विप्रा लागी ते धवा पिशाच जोडिता कर विप्र भीतीने गेला दूर कापत असे थरथर झाला स्थिर ते काळी मग तो पिचास बोले वचन मी पावन झालो तव दर्शन पूर्वस्मरण आठविले जाण एक एक कथन भूदेवा पूर्वी मी धनवंत सावकार सकळ वस्तूचा रक्षणार माझी अधनासी नाही पार सौख्य अपार भोगी मी दास दासी स्वगृही गोमहिष खिल्लारे पाही पुत्र कन्या स्नुषा सर्वही मिती नाही भाग्याते परी स्वप्नेही नेने धर्मदान मग कैसे पुराण श्रवण नेने कधी हरी कीर्तन नाही दर्शन संताचे सदा सर्वदा चित्त द्रवावरी विप्र भोजन घडे तिळभरी तव पातली महामारी जालो शरीरी हतकाया यमदूती नेला मारित कुंभ पाकादी जाचणी तेथ मज भोगविली अमित तेन सांगवत माझेनी यम जाचणी अपार सांगता अवलो पाह्यांतर शब्द न फुटे बाहेर बोलता उत्तर तुम्हासी ऐसे दुःख बहुत मज भोगाविती यमदूत मग मज ढकलून देत चांडाळ योनीत जन्मलो तिसरे जन्मी भिल्ल झालो चौर कर्म करू लागलो वाट पांडू लागलो मारू लागलो प्राणिया जीव मात्राचा करी घात पुराणिका ते जीवे मारित साधू संता ते द्वेषित नाही भीत पापा ते परद्वारा ते मिती नाही ऐसे पाप वर्तलो तेही तव बगेंद्र लिंग पाही पतन झाले शरीर मग लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग तव यमलोकीचा संग सांगता भोग उदेला माझे पाप अति दुस्तर जाणून या यमकिंकर असी पत्र नरक अघोर भोगविले फार मज लागी ऐसे 30 सहस्र वर्षेवरी क्लेश भोगविले शरीरी मग पिछास योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी निवेदिलासे समस्त परितव दर्शन करुनी मुक्त होईन ऐसे वाटते ऐसा माझा पूर्व वृत्तांत निवेदिलासी समस्त परितव दर्शने करुनी मुक्त होईन ऐसे वाटते तरी ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार अडळ जेने निरसे पिचाच मळ होई दयाळ महाराजा परोपकारी द्विजवर्या आचरसी सद्वृत्ती सक्रिया तरी माते उपकार करुनिया निवारिया भयापासुनी ऐसी ग्लानी करुण ते काळी बोलतसे करुणा मेळी विप्रद्रवला हृदय कमळी अभयवाणी बोलत म्हणे तो अकिंचन ब्राह्मण गाठीस नाही काही धन जेनी करिता घडे धर्मदान तेही साधन नेनेमी परिमळ मास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नानाते असे जात तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वरित दिन एकपै तरी आम्ही स्नान करून मागुती येता तो वरी तो स्थिर राहे आता पुढे विचार सुचेल तत्वता तोची व्यथा परिहारी ऐसा वधुनी प्रश्न तयासी उभयता गेले स्नानासी येरू बैसला मार्गासी केदवा येते म्हणूनी जळो ही दुर्दशा पापीन इने नाडिले समग्र जन न सोडी कवना लागून दुरत्यय जाणे आशा हे तापसी हो का संन्यासी भूत अथवा पिचासी रंक हो का रायासी आशा कवनासी सुटेना जेने आशेचा त्याग केला तोची जानवा मुक्त झाला हेर तो जगत्रय भला सर्वही गोविला आशेने असो तो पिचाच आशाबद्ध मार्ग लक्षित से सुबुद्ध तो एरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद स्नाने करीती आदमर्शनी सारुनिया नित्यकर्म मागे परतला विप्रोत्तम तव मार्गी तो अधम वाट पाहत बैसला केदवा येईल म्हणूनी आशाबद्ध निजमनी मार्ग लक्षित बैसला ध्यानी जेवी कामिनी जाराते
की दाता लक्षितसे याचक, अन्नार्थी लक्षी अन्नोदक, तृषार्थी लक्षी गंगोदक, तेवी देख पिशाच तो, विप्राते देखून नयनी, नमस्कार घातला धरणी, म्हणे दयावंता मोक्षदानी, दावी करणी आपुली पै, करुणा शब्द ऐकून कानी, विप्र द्रवला अंतकरणी, मग तया ते आश्वासुनी, उदक करी घेतलसे, म्हणे महापुरुषा एक वचन, त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य, ते तुझ म्या केलेसे अर्पण, हो उद्धरण पै तुझे, ऐसे वचन बोलूनी, उदक घातले ते चरणी, तव नवल वर्तले ते सज्जनी, सावध मनी परिसावे, पूर्ण दयाळू दीननाथ, दासाचे उने पडू नेदी किंचित, आपुली विद्रावळी सांभाळीत, महिमा वाढवित भक्ताचा, मग स्वर्गाहुनी विमान, उतरते झाले तेच क्षण, चतुर्भुज विष्णुगुण, समान तेजस्वी, परम रमणीय लखलखित, माझी घंटा घनघनात, ऐसे विमान अकस्मात, नैनी देखत विप्रतो का, दिव्य देही करुण पिचास ते, विमानी वाहिले तया ते, तव तो स्तुतिवाद गर्जत, भावे नमित भूदेवा, मने करुणा करा विप्रवर्या, कृपा सागरा परम उपकारिया, वेचून आपली पुण्यक्रिया, केला मज पापिया उद्धार, धन्य ते परोपकारी जन, पराकाजी वेचिती प्राण, तयावरी संतुष्टे जनार्दन, न लागे आन साधन पै, असो ऐसा पिचास उद्धारिला, 3 जन्माते मुक्त झाला, 3 स्नानाने पुण्य गळा, तात्काळ पावला मोक्षाते, ऐसा प्रत्यय देखून मनी, पुण्य नेम धरिला ब्राह्मणी, उभयता गेले उद्धारुनी, ते वैकुंठ भुवनी वास्तव्य, हे महात्म्य स्नानाचे, सांगितले 3 दिवसाचे, अगणित पुण्य 1 मासाचे, महिमान स्नानाचे आगळे, ऐसा कथा भाग समग्र, लक्ष्मी ते वदे शारंगधर, तोची प्राकृत भाषे सविस्तर, केला उद्धार श्रुतियांचा, म्हणून भावार्थ धरुनी, व्रत आचरावे सज्जनी, अमान्य न माना कोणी, व्यासवाणी सत्य हे, मी तव सत्याचा पाईक, चातुर्य कळा नसे ठाऊक, परी तेथे वदविता एक, रघुनायक दशरथी, श्रोतिया भक्तियांचे अंतरी, तोची व्यापक सर्वांतरी, म्हणून प्रार्थनेची वैखरी, कुंठित निर्धारी झाली से, इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समत, मनोहर सुत विरचित, 17 अध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. ओव्यांची संख्या 96. श्लोक 5. इति 17 अध्याय समाप्त.